मतदार यादी पडताळणीत मोहिमेला प्रतिसाद न दिल्यास मतदार यादीतील नाव रद्द होऊ शकतं. नगरसेविका मालती पाटील यांचा इशारा. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार पडताळणी मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावं. या मोहिमेला प्रतिसाद न दिल्यास मतदार यादीतील आपलं नाव रद्द होऊ शकतं, असा इशारा नगरसेविका मालती पाटील आणि शिवसेना कोपरी ठाणे पूर्व विभागाचे संघटक समाजसेवक रमाकांत पाटील यांनी दिला आहे. या संदर्भात मालती पाटील आणि रमाकांत पाटील यांनी बूथस्तरीय अधिकारी 29 जुलैपर्यंत घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार असल्याचं सांगितलं. बूथस्तरीय अधिकारी प्रत्येक घरी 3 वेळा भेट देतील. यावेळी घरात कोणीही न भेटल्यास किंवा फॉर्म न भरल्यास मतदार यादीतून नाव रद्द होऊ शकतं. घरात कोणी भेटले नाही तर बूथस्तरीय अधिकारी दारावर नोटीस चिकटवतील. त्यानंतर घरातील व्यक्तीने स्वतःहून संबंधित बूथस्तरीय अधिकाऱ्यांशी भेट घेणं आवश्यक आहे. बूथस्तरीय अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान जन्मदाखला, पासपोर्ट, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, 10वी किंवा 12वीचं प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही, सरकारी ओळखपत्र, पेन्शन आदेश, वनहक्क प्रमाणपत्र, 1 जुलै 1987 पूर्वीचे बँक किंवा पोस्टाचे पासबुकची झेरॉक्स द्यावी लागणार आहे. लोकशाहीत मतदानाचा अधिकार महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा अधिकार अबाधित राहण्यासाठी नागरिकांनी आपली SIR पडताळणी करून घ्यावी, असं आवाहन नगरसेविका मालती पाटील आणि शिवसेना कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांनी केलं आहे.